नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, आज मी तुम्हाला ब्लाऊजची फिटिंग कशी करायची ते दाखवणार आहे. व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. तर बघा, हे ब्लाऊजचे पार्ट आहेत. हा बॅक पार्ट आहे. तर हे बॅक पार्ट असा सरळ ठेवायचा आणि याला अशा प्रकारे फोल्ड करून याचा सेंटर काढून घ्यायचा. बघा, याचा मध्य काढून घ्यायचा आणि तिथे एक पॉईंट द्यायचा आणि हे जे आपले कटोरीचे पार्ट आहेत ते अशा प्रकारे बॅक पार्टवर उलट्या साईडने ठेवायचे आणि इथे शोल्डरच्या साईडने इथे साधारणतः अर्धा इंच मार्जिन घेऊन शिलाई टाकून घ्यायची. मैत्रिणींनो, मी अशाच प्रकारे माझ्या कस्टमरच्या ब्लाऊजची फिटिंग करते. बघा, खूप छान असे ब्लाऊज बसतात आणि फिनिशिंग बी खूप छान येते. हा एका कस्टमर नवीनच माझ्याकडे कस्टमर आला होता, त्याचं ब्लाऊज होतं. हे एक ब्लाऊज शिवल्याच्यानंतर कस्टमरने अजून माझ्याकडे 5 ब्लाऊज दिले. बघा, त्याचीही कटिंग आणि स्टिचिंग मी तुमच्यासोबत शेअर करीन. तर बघा, आता शोल्डर जोडून झालं आपलं आणि अशा प्रकारे आता जे आपली हुकलूक पट्टी असते तिथे धागे वेगळे निघले असतील ते कट करून घ्यायचे आणि इथे हुकलूक पट्टीला एक पिन लावून घ्यायची. बघा, तर बघा, ब्लाऊजला 2 पिना लावून घ्यायच्या. तर बघा, ब्लाऊजला पिना लावून घेतल्या मी आणि अशा प्रकारे बॅक पार्टच्या सेंटरपासून हुकलूक पट्टी ठेवायची आणि व्यवस्थित बघून घ्यायचा आपला कोणता भाग कुठं कमी जास्त आहे का. जिथे एक्स्ट्रा असेल तो कट करून घ्यायचा. तर बघा, व्यवस्थित करून घ्यायचं आणि अशा प्रकारे जिथे एक्स्ट्रा असेल तिथे कट करून घ्यायचं. तर बघा, जो एक्स्ट्रा पार्ट आहे आपला तो कट करून घ्यायचा आणि याला शिलाई टाकून घ्यायची म्हणजे आपला कपडा सरकणार नाही. शोल्डरवरही एक शिलाई टाकून घ्यायची. दुसऱ्या साईडने सेम अशाच प्रकारे जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा. तर सर्वात अगोदर मी इथे शिलाई टाकून घेते आणि नंतर जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो कट करून घेते. तर जे एक्स्ट्राच आहे त्यानंतर शिलाई मारल्यावर कट करताय मी. अशा प्रकारे जर आपण ब्लाऊजची फिटिंग केली तर फिनिशिंग ही खूप छान येते आणि आपल्याकडे फिनिशिंगच्यामुळे कस्टमरही खूप जास्त वाढतात. तर बघा, सगळे पार्ट मी आता व्यवस्थित करून घेतले. आता आपल्याला ब्लाऊजला बाही जोडून घ्यायची. आता हा पार्ट बाजूला ठेवू आपण. तर आता ह्या बाही आपण तर अशा प्रकारे बाही एकमेकाला जोडून बघायची व्यवस्थित आली का नाही. आणि जो समोरचा खोल भाग आहे त्याला अशा प्रकारे खून करून घ्यायची. बघा, अशा प्रकारे आणि बाईचा सेंटर काढायचा. बाईचा सेंटर काढायचा आणि ते छोटासा कट द्यायचा सेंटरला. तर बघा, अशा प्रकारे शोल्डरवर सेंटर बाईचा ठेवायचा आणि सेंटरपासून अशा प्रकारे बाई आपली जोडून घ्यायची. बघा, व्यवस्थितपणे बाई जोडून घ्यायची, कुठेही खेचायची नाही. खेचल्यानं काय होते, कपडा जमा होतो. बघा, तर कुठेही खेचायची नाही, अगदी व्यवस्थितपणे बाही जोडून घ्यायची. तर बघा, बाही जोडून घेतली मी. आता याला डबल शिलाई टाकून घ्यायची. तर बघा, आपली बाही जोडून झाली. आता अशा प्रकारे चेक करून बघायचं व्यवस्थित आले का नाही पार्ट. तर बघा, एकदम व्यवस्थित आलेलं आहे. आता दुसऱ्या साईडने सेम अशाच प्रकारे बाही जोडून घ्यायची. जो आपण बाहीला सेंटरला कट दिलेला आहे तो अशा प्रकारे शोल्डरवर ठेवून बाही जोडून घ्यायची. बघा, अशा प्रकारे बाही जोडल्याने बाही कुठे कमी जास्त पडत नाही. बघा,
डबल शिलाई टाकून घ्यायची दुसऱ्या बाहीसुद्धा. आता ह्या दोन्ही बाह्या एकमेकाला जोडून बघायच्या, दोन्हीही सारख्या आल्या का नाही. तर बघा दोन्हीही सारख्या आल्या. आता बॅकपार्टच्या सेंटरपासून हुकपट्टी ठेवायची आणि कडेकडे इथे एक शिलाई टाकून घ्यायची सरळ भागावर. एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. सेम अशाच प्रकारे दुसऱ्याही साईडने शिलाई टाकून घ्यायची. आणि आता हा ब्लाऊज आपल्याला उलटा करून घ्यायचा. बघा अशा प्रकारे ब्लाऊजला उलटं करून घ्यायचं, एकदम व्यवस्थित करून घ्यायचं आणि इथे कडेने शिलाई टाकून घ्यायची. ब्लाऊजचे पार्ट कट करण्या अगोदर आपण व्यवस्थित मोजून घ्यायचं की आपली ब्लाऊजची घडी किती आहे ती कमी जास्त, म्हणजे कट करण्या अगोदर व्यवस्थित चेक केलं तर आपल्याला कुठेही कपडा कमी जास्त पडणार नाही. तर बघा सेम अशाच प्रकारे दुसऱ्या साईडनेही शिलाई टाकून घ्यायची. तर दोन्ही साईडने शिलाई टाकून झाली आपली. तर आता फिटिंगचं माप टाकायचं. बघा कशा प्रकारे टाकायचं ते फिटिंगचं माप. तर बघा आता फिटिंगचं माप टाकायचं आहे. तर खालच्या साईडने 1.5 इंच घेतलं मी, कमरेच्या साईडने. दंडघेर आहे 6.5 आणि मुंडा आहे 7.5. आता हे तिन्ही पॉईंट जोडून घ्यायचे. बघा हे तिन्ही पॉईंट आपले सरळ रेषेत आले पाहिजे, तरच तर आपल्या ब्लाऊजची फिटिंग अगदी व्यवस्थित येते. तर बघा आता याच्यावर एक शिलाई टाकून घ्यायची. तर अजून मी इथे 2-3 शिलाई टाकून घेतल्या. दुसऱ्याही साईडने सेम अशाच प्रकारे माप टाकून घ्यायचं. जो तुमचा दंडघेर आहे तो टाकायचा. इथे मुंडा टाकायचा बघा 7.5 आणि खालच्या साईडने कमरेचा 4था आणि अशा प्रकारे रेष ओढून घ्यायची सरळ लाईनमध्ये आणि फिटिंगची शिलाई टाकून घ्यायची. बघा तर अशा प्रकारे आपण ब्लाऊजची फिटिंग केली तर खूप छान अशी फिनिशिंगसुद्धा येते आपल्या ब्लाऊजची आणि ब्लाऊजही खूप छान बसते. तर बघा ब्लाऊजची फिनिशिंग ही खूप छान आलेली आहे आणि कस्टमरला ब्लाऊज बी खूप छान बसलेला आहे. तुम्हाला जर ब्लाऊजची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा, मी नक्कीच अपलोड करेन. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन दाबून ऑलवर सिलेक्ट करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा.